सो बघा हे 2 सेल स्टेज आहे, मग 4 सेल स्टेज आहे, मग 8 सेल स्टेज आहे आणि मग 16 सेल स्टेज आहे, याला आपण मोरुला असं म्हणतो. ओके, सो हे आपण क्लिवेज म्हणजे काय बघितलं. क्लिअर? ह्याचा हे डायग्राम काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला डायग्राम? ओके, बरं, काय डाऊट आहे का याच्यात? एनी डाऊट? क्लिवेज मध्ये काय डाऊट आहे? मग आपण पुढे जाऊया. क्लिवेज मध्ये काय डाऊट आहे कोणाला? क्लिवेज मध्ये कोणाला डाऊट आहे का काही? ओके, नाउ बघा क्लिवेजच्या नंतर पुढची स्टेज येते ना, दॅट इज कॉल्ड ब्लास्टुलेशन. आता काय झालं माहिती का, 16 सेल स्टेज जो मोरुला आहे, तो मोरुला युटेरस मध्ये आला. युटेरस मध्ये आल्यानंतर हळूहळू झोना पेलिसिडा आता डिझॉल्व्ह व्हायला लागलाय. पूर्णपणे जात नाही, ब्लास्टुलेशन स्टेज मध्ये पूर्णपणे जातो. आता जो 16 सेल स्टेज आहे त्याला आपण मोरुला असं म्हणतो. याच्यामध्ये सेल डिफरन्शिएट होतात. सेल डिफरन्शिएट कसे होतात पहिला ऐकून घ्या व्यवस्थित. तर बघा मी असं सांगितलं, ज्या वेळेला प्रेग्नन्सी येते म्हणजे प्रोजेस्ट्रॉन तयार होतं, एक फर्टिलाइज झालेलं ना. आता फर्टिलायझेशन झालं याचा अर्थ काय होणार? प्रोजेस्ट्रॉन रिलीज होणार. प्रोजेस्ट्रॉन रिलीज झाला याचा अर्थ एंडोमेट्रियम थिक होणार आणि एंडोमेट्रियमच्या आत युट्राइन ग्लँड्स असतात जे युट्राइन मिल्क तयार करतात. हे युट्राइन मिल्क हा जो काय मोरुला आहे हा ऍब्सॉर्ब करतो आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे त्याच्या आत असलेले सेल्स जे आहेत ते सेल्स गेट डिफरन्शिएटेड म्हणजे वेगळे होतात. आणि काय होतं तर सेल्स डिफरन्शिएट असे होतात, बाहेर तयार होतो लेअर, त्याला ट्रोफोब्लास्ट असं म्हणतात, आणि मध्ये सेल्स तयार होतात त्याला म्हणतात इनर मास ऑफ सेल्स. द मल्टीसेल्युलर एम्ब्रियो वी कॉल्ड एज मोरुला ऍब्सॉर्ब युटेराइन मिल्क. जेव्हा तो आत येतो युटेरस मध्ये तेव्हा युटेरसच्या आत युटेराइन ग्लँड युटेराइन फ्लुइड सिक्रेट करतात आणि त्या युटेराइन फ्लुइडचं काम आहे, नाव आहे युटेराइन मिल्क. हे युटेराइन मिल्क, द मिल्क इटसेल्फ इंडिकेट दॅट इट्स अ समवॉट न्यूट्रिटिव्ह मीडियम. सो हे युटेराइन मिल्क जे आहे ते म्हणजे या सेल्सचं न्यूट्रिशन आहे, म्हणजे त्यांना मिळणारं खाद्य आहे. सो ऑब्विसली हा जो काय मोरुला आहे तो मोरुला, दॅट मोरुला नाव ऍब्सॉर्ब दिस युटेराइन मिल्क. युटेरस मध्ये आल्यानंतर युटेराइन मिल्क ऍब्सॉर्ब करतो. As it absorbs uterine milk, the inner cells, all the blastomeres get differentiated into two types of cells. The outer cell called as trophoblast, which is smaller in size, and the middle cells which are compactly arranged, they are called as larger cell, they are called as inner mass of cells. Now as more fluid goes on accumulating, भरपूर फ्लुइड आत गेल्यामुळे काय होतं माहितीये का, या मोरुलाचा आकार वाढतो. ऍज मोर फ्लुइड गोज ऑन अक्युमुलेटिंग, द मोरुला इन्क्रीज इन साइज. ऍज इट इन्क्रीज इन साइज, आकार वाढल्यामुळे काय होणार, ज्या आता गोल गोल सेल्स होत्या सरफेसला म्हणजे इनर मासला, त्या खेचल्या गेल्या आणि स्ट्रेच झाल्या, आणि स्ट्रेच झाल्यामुळे त्या फ्लॅट झाल्या. सो नाउ इट बिकम फ्लॅटन्ड. दिस फ्लॅटन्ड सेल्स दे वी कॉल्ड एज नाउ ट्रोफोब्लास्ट. पहिले पण त्याला ट्रोफोब्लास्टच म्हणतात, पण आता फ्लॅट झालेल्यानंतर सुद्धा त्याला ट्रोफोब्लास्टच म्हणतात. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, as more fluid goes on accumulating, the outermost cells become flattened and form trophoblast, and the inner mass of cell, बघा आकार वाढला ना, सेल्स वाढत नाहीयेत, बाहेरचा जो आकार आहे तो वाढला. आकार वाढल्यामुळे बाहेरच्या सेल्स स्ट्रेच झाल्या आणि आतल्या ज्या सगळ्या सेल्स होत्या त्या काय झाल्या तर
स्पेस तयार झाली आणि त्या सेल्सचा गोळा म्हणजे इनर मास ऑफ सेल्स सगळ्या ज्या आहेत त्या कुठेतरी एका बाजूला जाऊन चिकटल्या, कारण साईज वाढलेली होती आणि एका बाजूला जाऊन चिकटल्यामुळे त्याच्या आत कॅव्हिटी फॉर्म झाली. त्या कॅव्हिटीला ब्लास्टोसिल असं म्हणतात. आपण डायग्रामने बघणार आहोत ना, मी अगोदर तुम्हाला नुसती इंट्रोडक्शन देतोय. ब्लास्टोसिल तयार झाली म्हणजे कॅव्हिटी तयार झाली. म्हणजे आता काय तयार झालं, मोरुल्याचा आकार वाढला जास्तीत जास्त फ्लुइड आत गेल्यामुळे. मोरुल्याचा आकार वाढल्यामुळे बाहेरचा जो सेल मोरुल्याचा जो लेअर होता त्या लेअरचे सेल स्ट्रेच झाल्यामुळे ते फ्लॅट झाले, ज्याला आपण आता ट्रोफोब्लास्ट बघतोय. आणि इनर मास ऑफ सेल जे कॉम्पॅक्टली अरेंज होते ते सुटे नाही झाले ऍक्च्युली. फ्लुइड सगळं आकार वाढल्यामुळे तो अख्खाच्या अख्खा मास ऑफ सेल्स, इनर मास ऑफ सेल्स काय झाला, कुठेतरी एका बाजूला जाऊन चिकटला ट्रोफोब्लास्टच्या आतल्या लेअरला, किंवा ट्रोफोब्लास्टला कुठेतरी एका बाजूला जाऊन चिकटला. त्यामुळे ऑब्विसली काय झालं, सेंटर सोडून तो गेला, त्यामुळे ऑब्विसली मध्ये कॅव्हिटी फॉर्म झाली, ज्या कॅव्हिटीला ब्लास्टोसिल असं म्हणतात. आणि या स्टेजला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात, कारण ऍट दिस स्टेज इट लुक लाईक अ सिस्ट, म्हणून याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात. आता ज्या साईडला जाऊन चिकटलेत ट्रोफोब्लास्ट, इनर मास ऑफ सेल्स, ट्रोफोब्लास्टला ज्या साईडला जाऊन चिकटलेत त्या पार्टला एम्ब्रियोनल नॉब असं म्हणतात. आणि एम्ब्रियोनल नॉबच्या बरोबर अपोजिट साईडला म्हणतात ऍब एम्ब्रियोनल नॉब, म्हणजे थोडक्यात अॅनिमल पोल आणि व्हिजिटल पोल. पण आता इकडे त्याला म्हणायचंय एम्ब्रियोनल पोल आणि ऍब एम्ब्रियोनल पोल. बघूया आपण. बघा, द ब्लास्टुलेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॉलो and multicellular blastocyst. The embryo, that is blastocyst, that enter the uterus remain floating in the uterine cavity for 2 to 4 days after the entry, that is till end of 7th day. म्हणजे 4 दिवसामध्ये 3 दिवसापर्यंत हा मोरुला आत येतो, त्यानंतर 3 ते 4 दिवसापर्यंत, आणि 4, 5, 6 3 दिवस म्हणजे 7व्या दिवसापर्यंत हा फर्टिलायझेशन नंतर 7वा दिवस, फर्टिलायझेशन पासून 4 दिवसावर मोरुला, आणि 4 दिवसापासून पुढचे 3 दिवस म्हणजे टोटल 7 दिवस. हे 3 दिवस तो युटरस मध्ये राहतो आणि युटराइन फ्लुइड ऍब्सॉर्ब करतो. द आउटर सेल्स ऑफ द आउटर लेअर ऑफ द सेल्स सीन इन द मोरुला नाउ फॉर्म द लेअर कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. मोरुल्याचा जो बाहेरचा लेअर होता त्याला आता आपण म्हणतात ट्रोफोब्लास्ट. The cells from the trophoblast begin to absorb the glycogen rich uterine milk. Uterine gland मधनं जे मिल्क बाहेर पडतं त्याला म्हणतात uterine milk, and this uterine milk is rich in glycogen. The blastocysts double in size, कारण ते absorb केल्यामुळे त्याची साईज वाढते. किती वाढते? एक 0.55 mm चा जो असतो तो इन्क्रीज होऊन 0.30 mm म्हणजे नॉर्मली डबल होतो. ओके, बघा आता हा मी डायग्राम दाखवलाय, इथे लक्ष द्या. हा जो काय पार्ट आहे हा झोना पेलुसिड आहे, हा बाहेरचा. हा, त्याच्यानंतर हे जे सगळे सेल्स आहेत ब्ल्यू रंगाचे, हे सगळे अजून आहे का? हा, इकडे तुम्हाला क्लिअर कळेल. बघा, हा सगळा जो पार्ट दिसतोय हा झोना पेलुसिडचा पार्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा जो काय व्हाईट लेअर आहे, व्हाईट सेल्स, हा व्हाईट सेल्स आहे तो सगळा आहे आउटर लेअर ऑफ सेल्स. हा पण मोरुला बघतोय, हा मोरुल्याची स्टेज आहे. आणि त्याच्या आत बाहेरचे सेल्स आहेत ते छोटे असतात आणि आत असतात ते सेल्स मोठे आहेत, त्याला इनर मास ऑफ सेल्स म्हणतात. हा सगळा मोरुला आहे. हा मोरुला युटरस मध्ये आला की तो युट्रेन फ्लुइड ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब केल्यामुळे हे सेल्स सगळे डिफरन्शिएट झाले. आता जास्तीत जास्त युट्रेन फ्लुइड आत गेल्यामुळे हा जो काय बाहेरचा लेअर आहे हा बाहेरचा लेअर स्ट्रेच होतो, बरोबर. आणि स्ट्रेच होऊन तो जो लेअर तयार, हा स्ट्रेच झालेला लेअर आहे, स्ट्रेच झालेल्या लेअरला म्हणतात ट्रोफोब्लास्ट. त्यावेळेला झोना पेलुसिडा आता पूर्णपणे गेलेला असतो. सो झोना पेलुसिडा पूर्णपणे जातो आणि जी बाहेरची डायरेक्ट बाउंड्री येते ती बाउंड्री म्हणजे ट्रोफोब्लास्ट सेल्स. हे जे सेल्स आहेत हे सेल्स फ्लुइड गेल्यामुळे, ह्याच्या आत आणि ह्याच्यात फ्लुइड गेल्यामुळे हे सेल्स आकार त्याचा वाढतो, स्ट्रेच होतात. स्ट्रेच झाल्यामुळे ते फ्लॅटन्ड होतात आणि फ्लॅटन्ड झाले की त्या लेअरला म्हणतात ट्रोफोब्लास्ट. फ्लुइड आत गेल्यामुळे हे जे काही इनर मास ऑफ सेल्स आहेत हे जागेवरनं सरकतात आणि कुठेतरी एका बाजूला जाऊन चिकटतात. या बाजूला जाऊन चिकटतात. तो चिकटलेला जो भाग आहे तो भाग म्हणजे एम्ब्रियोनिक पोल.
त्याच्या बरोबर अपोजिट पोल आहे तो म्हणजे एब एम्ब्रियोनिक पोल. सो हा पोल झाला एम्ब्रियोनिक, हा पोल झाला एब एम्ब्रियोनिक. हा जो एम्ब्रियोनिक पोलला हे चिकटलेले सगळे सेल्स आहेत त्या सगळ्याला म्हणतात एम्ब्रियोनल नॉब. हा सगळ्या ह्याला एम्ब्रियोनल नॉब म्हणतात. आणि अतिशय महत्वाचं एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे ट्रोफोब्लास्ट सेल्स येत आहेत म्हणजे हे 1 2 3 4 5 हे जे सेल्स आहेत हा सगळा एम्ब्रियोनल नॉब आहे. एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे ट्रोफोब्लास्ट सेल्स येतात तेवढ्या सगळ्या ट्रोफोब्लास्ट सेल्सला म्हणतात सेल्स ऑफ रुबेर. हे सेल्स ऑफ रुबेर महत्वाचे का, तर हा जो भाग आहे ना हा युटेरसला इम्प्लांटेशन मध्ये जाऊन चिकटतो. हा फक्त भाग चिकटतो आणि ह्याच्यापासून ते विलाय तयार होतात ज्याला आपण काल कोरियोनिक विलाय म्हणालो. हेअर लाईक स्ट्रक्चर तयार होतात. सगळीकडेच तयार होतात पण इकडे पहिले तयार होतात आणि हा भाग आज जाऊन पेनिट्रेट होतो. तर युटेरसला चिकटणारा तोपर्यंत युटेरसला हे चिकटत होत नाही. युटेरस फ्लुइड मध्ये फ्लुइड मध्ये तरंगत असतं. युटेराइन फ्लुइड मध्ये तरंगत असतं सगळं बरोबर. एकदा हे तयार झालं की मग हा भाग म्हणजे कोणता सेल्स ऑफ रुबेर भाग. सेल्स ऑफ रुबेर म्हणजे कोण, एम्ब्रियोनल नॉब च्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे ट्रोफोब्लास्ट सेल्स आलेत तेवढे ट्रोफोब्लास्ट सेल्स म्हणजे सेल्स ऑफ रुबेर. सेल्स ऑफ रुबेर म्हणजे एम्ब्रियोला चिकटणारे सेल्स. सॉरी एम्ब्रियोला नाही, युट्रेन वॉलला म्हणजे एंडोमेट्रियमला हा पार्ट जाऊन चिकटतो. कळतंय, एवढा पार्ट जाऊन चिकटतो. हे सगळ्यांना क्लिअर झालं का, हा भाग जाऊन चिकटतो. मी परत एकदा सांगतो, हा मोरुला आहे. या मोरुलाला हा झोना पेलिसिड आहे. हा मोरुला युट्रस मध्ये येतो. युट्रस मध्ये आला की फ्लुइड अॅक्युमुलेट होतं. फ्लुइड अॅक्युमुलेट झालं की हळूहळू हा पार्ट निघून जातो म्हणजे झोना पेलिसिड हा हळूहळू थिन होत जातो आणि अल्टिमेटली डिसअपियर. आता इकडे सेल्स डिफरन्शिएट होतात. पहिला होता आउटर लेअर ऑफ सेल्स आणि इनर सेल्स मास असे दोन लेअर असतात जे ऑलरेडी असतातच कुठे, मोरुलामध्ये. पण फ्लुइड आत गेल्यामुळे जास्तीत जास्त फ्लुइड आत गेल्यामुळे काय होणार, हा आकार याचा वाढतो आणि when it increase in size the outer layer of cells which are spherical now they become or oval now they become flattened कारण स्ट्रेच होतात. आत फ्लुइड गेल्यामुळे त्याचा आकार वाढतो आणि स्ट्रेच झाले की तो फ्लॅटन्ड होतो आणि फ्लॅटन्ड झालं की त्या लेअरला म्हणतात ट्रोफोब्लास्ट. आत खूप फ्लुइड गेल्यामुळे इनर मास ऑफ सेल्स आहेत ते कुठे एका बाजूला जाऊन चिकटतात. एका बाजूला जाऊन चिकटले की त्या पार्टला म्हणतात एम्ब्रियोनल नॉब. ओके, तो जो चिकटलेल्या सेल्सचा गोळा आहे, सगळे गोळे आहेत किंवा जो मास आहे सगळे सेल्स, दॅट इज कॉल्ड एज एम्ब्रियोनल नॉब. आता ज्या पार्ट साइडला एम्ब्रियोनल नॉब आहे तो एकचा पोल म्हणजे एम्ब्रियोनिक पोल आणि त्याच्या अपोजिट पोल आहे त्याला म्हणतात एब एम्ब्रियोनिक पोल. सो दिस इज एम्ब्रियोनिक पोल, दिस इज एब एम्ब्रियोनिक पोल. नाव आता एम्ब्रियोनल नॉब च्या कॉन्टॅक्ट मध्ये जे ट्रोफोब्लास्ट सेल्स येतात, the trophoblast cells which are come in contact with embryonal knob they are called as cells of Ruber. त्याला म्हणतात cells of Ruber. The cells of Ruber play very important role to give attachment or it attach to the uterine wall that is called endometrium. आता बघूया आपण. बघा हे दुसरा डायग्राम आहे जो इनर मास ऑफ सेल्स आहेत, हे सगळे ट्रोफोब्लास्ट आहे. इथं ते सेल्स ऑफ रुबेर वगैरे दाखवलं नाहीये. सो हा जो पार्ट आहे सेल्स ऑफ रुबेरचा आहे, हे सगळे ट्रोफोब्लास्ट आहे आणि इकडे कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल. डोंट से ब्लास्टोकोल, याला ब्लास्टोकोल म्हणत नाही, त्याचं प्रोनाउन्सिएशन ब्लास्टोसिल आहे, सीओएल. आणि त्याच्यामध्ये फ्लुइड असतं, ह्याच्यात अॅक्युमुलेट झालेलं फ्लुइड इकडे जाऊन साठतं सगळं. सो कॅव्हिटी मध्ये असलेल्या फ्लुइडला ब्लास्टोसिलचं फ्लुइड असं म्हणतात आणि कॅव्हिटीला ब्लास्टोसिल असं म्हणतात आणि या एंटायर स्ट्रक्चरला म्हणतात ब्लास्टोसिस्ट. ओके, आणि प्रोसेसला म्हणतात ब्लास्टुलेशन. सो these outer cells become flat and are called trophoblast cells since they help only in absorbing nutrition for the developing embryo. The inner larger cells form inner cells mass or embryoblast. याला embryoblast सुद्धा असं म्हणतात. कोणाला, आतल्या सेल्सचा जो इनर मास ऑफ सेल्स आहे त्या इनर मास ऑफ सेलला एम्ब्रियोब्लास्ट असं सुद्धा म्हणतात. ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा, गॅस्ट्रुएशन मध्ये लागणार. इनर मास ऑफ सेल्सला दुसरं नाव आहे एम्ब्रियोब्लास्ट. म्हणजे हे सेल्स ह्या सगळ्यांना एम्ब्रियोब्लास्ट म्हणतात. ओके, किंवा मगाची डायग्राम दाखवली ते बघूया आपण. बघा हे सेल्स या सगळ्यांना एम्ब्रियोब्लास्ट असं सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा, नाव आहे. सो द एम्ब्रियो प्रॉपर डेव्हलप फ्रॉम द एम्ब्रियोब्लास्ट. नाव
आता काय होणार, these remain attached to the trophoblast on only one side. हे सगळे एम्ब्रिओब्लास्ट आहेत. हे एम्ब्रिओब्लास्ट काय होतात, ट्रोफोब्लास्टच्या कुठेतरी एका साईडला जाऊन चिकटतात. ओके, ज्या साईडला जाऊन चिकटतात now the trophoblast cells in contact with the embryonal knob, the trophoblast cells which contact with the embryonal knob are called as cells of Ruber. They are called as cells of Ruber. त्याला cells of Ruber असं म्हणतात. ओके, म्हणजे कुठला हा पार्ट, मगाशी मी सांगितलं तसं तो हा पार्ट, that is called cells of Ruber. Now at this stage the blastocysts show polarity. म्हणजे ब्लास्टोसिस्टला दोन पोलॅरिटी आहे. The side with inner cell mass is called embryonal and the side opposite to its embryonal. म्हणजे इकडे embryonal knob आहे तो आहे embryonic pole, opposite pole आहे that is called as embryonic pole. By the end of 7th day the blastocyst is fully formed. It is now ready for implantation. आता तो implantation याचा अर्थ शब्दशः थोडक्यात अर्थ ब्लास्टोसिस्ट एंडोमेट्रियमला चिकटणं, डीपली जाऊन चिकटणं, that is called as implantation. And gastrulation. The function of zona pellucida is to prevent the implantation of the embryo at abnormal side. त्याची चिकटायची जी साइड आहे ती एंडोमेट्रियम आहे युटरस मध्ये, पण झोना पेल्युसिडाचं काम काय करतं तर ते फेलोपियन ट्यूब मध्ये चिकटू देत नाही, म्हणजे ऍबनॉर्मल साइडला चिकटू देत नाही. जर ते ऍबनॉर्मल साइडला चिकटलं तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात. इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोफोब्लास्ट सेल्स टिल इट रीच द इम्प्लांटेशन. जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही म्हणजे चिकटत नाही तोपर्यंत ट्रोफोब्लास्ट सेल्स एक्सपोज होत नाहीत, कारण त्याच्या बाहेर झोना पेल्युसिडा असतो. दॅट इज विथ द युटेरस, हेन्स झोना पेल्युसिडा नाव रप्चर्ड. आता तो झोना पेल्युसिडा रप्चर्ड झाला. इथं एमसीक्यू ला क्वेश्चन विचारतात की झोना पेल्युसिडा इज रिटेन टिल ब्लास्टोसिस्ट, एक्सप्लेन असा क्वेश्चन विचारतात, त्याचा हे आन्सर आहे. सो हा डायग्राम काढून घ्या. हा डायग्राम पुस्तकात नाहीये, यातनं तुम्हाला सेल्स ऑफ रुबेर पुस्तकात हे सगळं, पुस्तकात हा डायग्राम आहे बघा. या डायग्राम मधनं काहीच क्लिअर होत नाही. कुठे गेलं, आय थिंक हा डायग्राम येतो पुस्तकामध्ये, हा डायग्राम आहे पुस्तकात, त्यातनं काहीच क्लिअर होत नाही. सो हा डायग्राम काढून घ्या तुम्ही. सबने डन किया? ओके, क्लिअर होण्यासाठी फार महत्वाचा डायग्राम आहे हा. सो आपण पहिला पार्ट बघितला क्लिवेज, दुसरा पार्ट बघितला ब्लास्टुलेशन, आता तिसरा बघूया इम्प्लांटेशन. बघा परत सांगतो, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन हे सायमल्टेनियसली एका पाठोपाठ एक लगेच होतात, त्यामुळे त्याला असं आपण आयसोलेट करू शकत नाही, पण शिकण्यासाठी आपल्याला हे वेगवेगळं बघावं लागतंय. सो आता झालं इम्प्लांटेशन. 7व्या दिवसापर्यंत ही सगळी क्लिवेज आणि ब्लास्टुलेशनची प्रोसेस होते. आता 7व्या दिवशी हा एम्ब्रिओ चिकटणार, म्हणजे ब्लास्टोसिस चिकटणार. कुठनं चिकटणार तर जिकडे सेल्स ऑफ रुबेर आहेत तो पार्ट चिकटतो, पण ते होण्यासाठी सगळा जो ट्रोफोब्लास्ट सेल्स आहे ना हा पहिला ऍक्टिव्हेट होतो. बघा, इम्प्लांटेशन इज द अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट टू द युट्रेन वॉल. ब्लास्टोसिस्ट युट्रेन वॉल ला अटॅच होतो. सो इम्प्लांटेशन इज द अटॅचमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट टू युट्रेन वॉल. ब्लास्टोसिस्ट युट्रेन वॉल ला अटॅच होतो, त्याला म्हणतात इम्प्लांटेशन. नाउ द ब्लास्टोसिस्ट
after its formation gets implanted or embedded into the endometrium of the uterus. युटरसच्या एंडोमेट्रियम मध्ये हा ब्लास्टोसिस्ट जाऊन चिकटतो, ओके, किंवा इम्प्लांट होतो. दिस प्रोसेस युजली बिगिन्स ऑन द 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. 7 दिवसापर्यंत हे झालं बघा, फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन पासून 4 दिवसामध्ये क्लिवेज झाली, 4, 5, 6, 7 दिवसापर्यंत तो आत येऊन ब्लास्टोसिस्ट तयार झाला. आता 7व्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत म्हणजे 3 दिवसामध्ये ते इम्प्लांटेशन होणार, बरोबर ना. इम्प्लांटेशन झालं याचा अर्थ काय, तो एम्ब्रिओ जाऊन चिकटला कोणाला, युटराइन वॉलला. सो 7th डे आफ्टर एंड and by the end of 10th day the embryo is completely buried inside the endometrium. 7व्या दिवसापासून म्हणजे 8व्या दिवसापासून चिकटायला सुरुवात होते आणि 10व्या दिवशी तो कम्प्लिटली बरीड होतो. बरीड होतो म्हणजे काय, तर एंडोमेट्रियमला ना आत खाच तयार होते, आज डिप्रेशन तयार होतं, त्याला क्रिप्ट असं म्हणतात, CRYPT, क्रिप्ट. या क्रिप्ट मध्ये जाऊन तो चिकटतो. चिकटतो का, तर तो मगाशी मी सांगितलं ते विलाय तयार होतात, त्याला कोरियोनिक विलाय म्हणतात. हे कोरियोनिक विलाय पेनिट्रेट होतात आणि पेनिट्रेट होऊन त्याला ते घट्ट पकडतात. ऍक्च्युली घट्ट नाही पकडत, एवढी अटॅचमेंट फर्म नसते, पण त्या खड्ड्यामध्ये जाऊन तो एम्ब्रिओ बसतो विथ हेल्प ऑफ कोरियोनिक विलाय. सो हे सगळं 10व्या दिवसापर्यंत होतं. आता गंमत अशी आहे की नॉर्मली ना हे कधी झालंय बघा, फर्टिलायझेशन झालं 14व्या दिवशी, सॉरी ओव्युलेशन झालं 14व्या दिवशी, म्हणजे मागची मेन्स्ट्रुअल सायकल आली, आता पुढची मेन्स्ट्रुअल सायकल यायची आहे, पण त्याच्यामधले पहिले 13 दिवस गेले. 14व्या दिवशी मी दुसरी मेन्स्ट्रुअल सायकल सांगतोय, मागची मेन्स्ट्रुअल फ्लो झाला, आता दुसऱ्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिल्या दिवसापासून 13 दिवस झाले, 14व्या दिवशी एक रिलीज झालं, त्याच वेळेला सेक्शुअल इंटरकोर्स समजा झाला किंवा झाला, एक फर्टिलाइज झालं. एक फर्टिलाइज होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं 12 ते 14 तास लागतात, म्हणजे थोडक्यात असं धरून चला की 15व्या दिवशी फर्टिलायझेशन झालं. 15 दिवसापासून 10 दिवसापर्यंत, कारण पहिले 7 दिवस आणि नंतरचे 3 दिवस, 10 दिवसापर्यंत हा ब्लास्टोसिस्ट एम्ब्रियोला येऊन चिकटतो, म्हणजे युट्रेन वॉलला येऊन चिकटतो. तो पण फिमेलला काही कळत नाही, कारण मेन्स्ट्रुअल सायकल आली की नाही काय माहिती ना. म्हणजे किती झाले आता बघा, 25 दिवस झाले किंवा 26 दिवस झाले. 2 दिवसाने मेन्स्ट्रुअल सायकल यायला पाहिजे नॉर्मली, बरं सॉरी 25 दिवसाच्या अगोदर मेन्स्ट्रुअल सायकल यायला पाहिजे होती, ती आली नाही. म्हणजे थोडक्यात काय, ती फिमेल आता थांबते अजून, म्हणजे 28 2 दिवस अजून थांबते, पुढे 2 दिवस अजून थांबते, म्हणजे तिची पहिली मेन्स्ट्रुअल सायकल चुकली, सॉरी आता जी दुसरी मेन्स्ट्रुअल सायकल ती चुकली. याचा अर्थ ती कन्सिव्ड आहे. ढोबळ अर्थ, हा कन्फर्मेटरी टेस्ट नाही म्हणत आहे मी, ती कन्सिव्ड आहे, कारण मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब झाली, मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू झाली, कळते. 28 दिवसाच्या नंतर परत अजून वेट केलं जातं, म्हणजे थोडक्यात जवळजवळ 7 ते 8 तारखेपर्यंत ती फिमेल वेट करते, 6 ते 7 तारखेपर्यंत. याच वेळेला थोडेसे पॅरल सिम्पटम्स दिसायला लागतात. ह्याच वेळेला हा एम्ब्रिओ जेव्हा चिकटतो ना, तो कशाने चिकटतो, आता मी तुम्हाला सांगितलं बघा, 7, 8, 9, 10 3 दिवसामध्ये हा ब्लास्टोसिस्ट चिकटतो, ज्याला इम्प्लांटेशन म्हणतात. तो चिकटतो कशामुळे, तर कोरियोनिक विलाय तयार होतं, आणि हे कोरियोनिक विलाय हॉर्मोन रिलीज करतं, ज्याचं नाव आहे HCG, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिन, जे प्रोजेस्टेरॉनचं काम आता करतं. आता प्रोजेस्टेरॉन तयार होणार नाही, आता प्रोजेस्टेरॉनचं काम कोण करतं, HCG करतं, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉफिन करतं, आणि त्या फिमेलच्या ब्लड मध्ये आणि युरिन मध्ये आता HCG मिळणार. म्हणून मेन्स्ट्रुअल सायकल चुकल्यानंतर पुढे जेव्हा 7-8 दिवसाने कळतं की आता मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही, याचा अर्थ काहीतरी म्हणजे आपण प्रेग्नंट आहोत, कन्सिव्ड आहोत, त्यावेळेला तिकडे टेस्ट केली जाते 28 दिवसाच्या नंतर, 5-6 दिवसानंतर, काही दिवसानंतर, आणि मग ती टेस्ट प्रेग्नन्सीची पॉझिटिव्ह येते. का पॉझिटिव्ह येते, कारण HCG ब्लड मध्ये आलेलं असतं. का HCG ब्लड मध्ये आलं असतं, कारण कोरियोनिक विलायने ते HCG तयार केलेलं असतं. कोरियोनिक विलायने कुठनं तयार होणार, तर ट्रोफोब्लास्टचे जे सेल्स आहेत, ट्रोफोब्लास्ट आहेत, ते सगळे ट्रोफोब्लास्ट सेल्स कोरियोनिक विलाय तयार करतात, आणि त्यातले फक्त सेल्स ऑफ रुबरचे कोरियोनिक विलाय ते पेनिट्रेट करतात कशामध्ये, युट्रसमध्ये, आणि ते जाऊन चिकटतात. नंतर जे एक्सपोज असतात कोरियोनिक विलाय,
एक्सपोज असतात कोरियोनिक विलाय ट्रोफोब्लास्टचे, ते नंतर एकत्र येतात आणि तेही जाऊन नंतर पेनिट्रेट झालेल्या विलायला मिळतात. तो म्हणजे प्लासेंटाचा पार्ट. तिकडे प्लासेंटा चालू होतो. प्लासेंटा इज द इंटिमेट कनेक्शन बिटवीन फिटस अँड मदर. इथपर्यंत तुम्हाला कळलं का सगळ्यांना मी काय सांगितलं ते? आर यू गेटिंग माय पॉइंट? मी आता जे काय तुम्हाला बडबडलो ते कळलं का? ओके. सो हे थोडं मी तुम्हाला पुढचं सांगितलं क्लिअर होण्यासाठी. So this process usually begins on the seventh after fertilization, and by end of 10th day the embryo is completely buried inside the endometrium. The embryo usually implant in the region of the fundus of uterus. Uterus जो फंडस पार्ट आहे, फंडस कुठला पार्ट? वरच्या पार्टला फंडस म्हणतात. upper dome shaped part is called as fundus, lower part is called as, middle part is called as body, and terminal part which is a narrow part which is called as cervix, which opens into vagina. So in the process the embryo attach itself by its embryonic pole. बघा मी embryonic pole मगाशी सांगितलेला, जिकडे embryonic knob आहे, close to the endometrium. म्हणजे कुठे अटॅच असतो तो? एम्ब्रियोनिक पोलने अटॅच असतो. एम्ब्रियोनिक पोलच्या वर कोण आहेत? सेल्स ऑफ रुबेर्स आहेत. हे क्लोज होतात एंडोमेट्रियमला, तिकडे येऊन चिकटतात. द ट्रोफोब्लास्ट सेल्स ऑफ द एनिमल पोल हॅव द पॉवर टू स्टिक द युट्रेन वॉल. आता जो ट्रोफोब्लास्ट सेल्स आहे, ज्या ठिकाणी एनिमल पोल आहे, त्या एनिमल पोल असलेल्या सेल्सना, ट्रोफोब्लास्टच्या सेल्सना पॉवर असते स्टिक होण्याची. कोणाला स्टिक होण्याची? युट्रेन वॉलला स्टिक होण्याची. Now rapid division of the trophoblast cells lying against the embryonal knob takes place. Now rapid division, आता या trophoblast cells मध्ये division होते. Okay, lying against the embryonic pole. Embryonic pole च्या rapid division of the trophoblast cells lying against the embryonic pole. Embryonic pole सोडून बाकीचे जे सेल्स आहेत, म्हणजे सेल्स ऑफ रुबेल सोडून जेवढे सेल्स आहेत बाकीचे ट्रोफोब्लास्ट सेल्स, ओके, तेवढ्या सेल्स मध्ये रॅपिड डिव्हिजन व्हायला तयार होते आणि त्यापासून दोन लेअर तयार होतात ट्रोफोब्लास्टचे. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ टू डिस्टिंक्ट लेअर. ट्रोफोब्लास्ट दोन लेअर मध्ये डिवाइड होतो. आउटर बाहेरचा लेअर ट्रोफोब्लास्ट तयार करतो, त्याला म्हणतात सिनसायटोट्रोफोब्लास्ट, आणि आत जो लेअर तयार करतो त्याला सायटोट्रोफोब्लास्ट असं म्हणतात. परत एकदा रिपीट करतो. ट्रोफोब्लास्ट लेअर आहे, ट्रोफोब्लास्ट लेअरच्या आत आहे, एका साइडला अटॅच झालेले एम्ब्रियोनल नॉब. ट्रोफोब्लास्ट सेल्सना सेल्स ऑफ रुबेलचे सेल्स सोडून जेवढे म्हणून ट्रोफोब्लास्ट सेल्सचा लेअर आहे, त्या लेअर्सला आता कॅपॅसिटी असते डिवाइड व्हायची. सो हे सेल्स सगळे डिवाइड होतात. फक्त ट्रोफोब्लास्ट सेल्सचे सेल्स डिवाइड होतात आणि डिवाइड होऊन दोन लेअर तयार करतात, म्हणजे दोन ट्रोफोब्लास्ट लेअर तयार होतात. आउटर जो ट्रोफोब्लास्ट लेअर आहे त्याला म्हणतात सिनसायटोट्रोफोब्लास्ट, आणि इनर जो सायटो लेअर आहे त्याला म्हणतात सायटोट्रोफोब्लास्ट. आता बाहेरचा जो लेअर आहे म्हणजे सिनसायटोट्रोफोब्लास्ट, किंवा त्याला सिनसायट्रम असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये असंख्य न्यूक्लिया असतात. सो हे असंख्य न्यूक्लिया असलेले सिनसायटोट्रोफोब्लास्ट हे त्यांचं प्लास्मा मेम्ब्रेन, हे सेल्स आहेत ना, सो सेल्स एकमेकाला चिकटलेले असतात. सो दोन सेल्सच्या मध्ये मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला म्हणतो आपण प्लास्मा मेम्ब्रेन. हा प्लास्मा मेम्ब्रेन डिझॉल्व्ह होतो, ओके, आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर सेल्स लायटिक एन्झाईम तयार करतात, आणि हे लायटिक एन्झाईम एंडोमेट्रियमच्या वॉलला डिझॉल्व्ह करतात, म्हणजे एंडोमेट्रियम डिझॉल्व्ह करतात. डिझॉल्व्ह करून खड्डा तयार करतात आणि त्याच्यात जाऊन ते चिकटतात. सो आउटर लेअर ऑफ सिनसायटोट्रोफोब्लास्ट इज सिनसायटियम. सिनसायटियम म्हणजे असंख्य न्यूक्लियस. दॅट इज अ लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लियाय. याच्यामध्ये असंख्य न्यूक्लिया असतात. इट गिव्स आउट प्रोसेस विच एक्सटेन्सिव्हली इन्व्हाइड द एंडोमेट्रियम
ऍक्च्युअली डायरेक्ट दिलंय की एंडोमेट्रियम मध्ये आत जातात, पण ते डायरेक्ट आत जात नाहीत. ते कसे आत जातात, तर जो न्यूक्लियस आहे तो आता सेल प्रत्येक सेलचा म्हणजे प्रत्येक ट्रोफोब्लास्ट सेलला स्वतःच लेअर असणार, मेम्ब्रेन असणार, त्याला म्हणतो आपण प्लास्मा मेम्ब्रेन. हे सगळा प्लास्मा मेम्ब्रेन डिझॉल्व्ह होतो. डिझॉल्व्ह झाल्यामुळे सगळे न्यूक्लियस आता एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत, कारण बाउंड्री गेली सेल्सची. त्याच वेळेला हे जे सेल्स आहेत हे सेल्स लाइटिंग म्हणजे ब्रेक करणारे लाइटिंग एन्झाईम तयार सिक्रेट करतात, आणि हे लाइटिंग एन्झाईम एंडोमेट्रियम वरती जाऊन पडतं, म्हणजे एंडोमेट्रियमला काय करतं, डायजेस्ट करतं. सो हे लाइटिंग एन्झाईम जिकडे एंडोमेट्रियमला डायजेस्ट करेल, म्हणजे थोडक्यात एंडोमेट्रियमचे सेल डायजेस्ट करतं, त्यामुळे तिकडे खड्डा तयार होतो. आणि खड्डा तयार झाला की त्यामध्ये तो एम्ब्रिओ आहे, म्हणजे थोडक्यात आपण आता ब्लास्टोसिस्ट म्हणूया. हा ब्लास्टोसिस्ट जाऊन त्या खड्ड्यामध्ये बसतो. त्या खड्ड्याला क्रिप्ट असं म्हणतात, CRYPT, क्रिप्ट. त्या क्रिप्ट मध्ये जाऊन तो बसतो. या प्रोसेसला इम्प्लांटेशन असं म्हणतात. इट गिव्स आउट प्रोसेस विथ एक्सटेन्सिव्हली इन्वेड म्हणजे आत घुसतात द एंडोमेट्रियम. The lytic enzyme secreted by the trophoblast rupture the endometrial cells, thereby making a burrow in which the embryo begin into get implanted. त्याच्यामध्ये जाऊन इम्प्लांट होतात ते. By the end of 10th day, बघा 10व्या दिवसापासून पर्यंत हे सगळं गडबड चालते. By the 10th day the whole embryo is deeply embedded into the endometrium. Endometrium मध्ये deeply जाऊन बसतो तो, completing the process of implantation. इथे इम्प्लांटेशनची प्रोसेस संपते. पण हेच होत असताना इनर मास ऑफ सेल मध्ये गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस चालू झालेली असते. ही बाहेर चालू होते ती इम्प्लांटेशनची प्रोसेस. सायमल्टेनियसली गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस इकडे चालू होते. ओके, ते आता आपण पुढे बघूया. सो इथपर्यंत कळलं इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? इम्प्लांटेशन पक्क कळलं? Please give your suggestion whether you are understood or not. Yes, is it clear? 100% clear ना? No single छोटी छोटी शंका, कुठलीही छोटी शंका नाहीये, 100% क्लिअर आहे. येस, सगळ्यांनी क्लिअर झालं असं सांगितलंय. सो वी मूव फर्दर. सो आपण 3 प्रोसेस बघितले. बघा, पहिली जी प्रोसेस बघितली, ती बघितली आपण क्लिवेज, मग ब्लास्टुलेशन बघितलं, आणि आता आपण तिसरं बघितलं इम्प्लांटेशन. सो इनर लेअर ऑफ सेल्स, आता जो आतला लेअर आहे त्या सेल्सला म्हणतात सायटोट्रोफोब्लास्ट. हा सायटोट्रोफोब्लास्ट बाउंड्री मेंटेन करतो, रिटेन देअर बाउंड्री, म्हणजे स्वतःची बाउंड्री फक्त ठेवून देतो, कारण बाहेर सेल अस्ताव्यस्त पसरत नाही. हे काम सायटोट्रोफोब्लास्ट आहे. सिन्स सायटोट्रोफोब्लास्टचं फंक्शन काय आहे? इट इज आउटर मोस्ट सेल ऑफ ट्रोफोब्लास्ट which lose its plasma membrane. They become multinucleated and they start secreting lytic enzyme which dissolve the endometrium wall, and now the blastocysts get deeply buried in the endometrium. This process is called as implantation. आता पुढची बघूया गॅस्ट्रुलेशन. आता व्यवस्थित लक्षात घ्या गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस. नाउ basically gastrulation is nothing but it's a dynamic process in which rearrangement and reorganize of the cell to form 3 germ layer, namely ectoderm, mesoderm and endoderm. आता इथं काय होणार? सेल्स मध्ये रिअरेंजमेंट अँड रिऑर्गनायझेशन होणार आणि 3 लेअर तयार होतात, एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म. ह्याला म्हणतात गॅस्ट्रुलेशन. सो इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला from the blastocyst. In the gastrula stage there are 2 important events that takes place actively. 2 महत्त्वाचे इव्हेंट्स याच्यामध्ये होतात. पहिला इव्हेंट होतो that is differentiation of blastomeres. म्हणजे जे काय आता ब्लास्टोमियर्स आता आहेत ज्याला आपण इनर मास ऑफ सेल्स म्हणतो, ते ब्लास्टोमियर्सच आहेत.
त्यांच्यामध्ये डिफरन्शिएट होणार आणि दुसरं ते म्हणजे मॉर्फोजेनिक मुवमेंट, म्हणजे त्या ब्लास्टोमियर्सची मुवमेंट होणार, ते हलणार एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत. दॅट इज कॉल्ड एज मॉर्फोजेनिक मुवमेंट. ही डेफिनेशन ही लिहून घ्या, ही सायंटिफिक डेफिनेशन आहे, पुस्तकात ही चुकीची नाही आहे, प्रॉपर डेफिनेशन नाही आहे. सो दिस इज द प्रॉपर डेफिनेशन ऑफ गॅस्ट्रुलेशन, लाल रंगात दिली आहे ती, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. Okay, so one is differentiation of blastomere and second one is morphogenic movement. आता आपण हे काय होतं ते बघूया. बघा, differentiation of blastomere, this process results in the formation of three germ layer, namely ectoderm, mesoderm and endoderm from the cells of एम्ब्रिओब्लास्ट. एम्ब्रिओब्लास्ट म्हणजे इनर मास ऑफ सेल्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा, इथं लागणार आपल्याला. दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओब्लास्ट. ओके, सो 3 एम्ब्रिओब्लास्ट तयार होतात. एम्ब्रिओब्लास्ट मध्ये 3 लेयर तयार होतात, एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. कसे तयार होतात बघूया. बघा, आणि सेकंड तयार होते ती म्हणजे मॉर्फोजेनिक मुवमेंट. इथं काय होणार, these are different type of movement to reach their definite place in the embryo. इथं पहिले एक्टोडर्म, एंडोडर्म, मिसोडर्म तयार होतात आणि मग ते आपापली प्लेस डिसाइड करतात. म्हणजे एक्टोडर्म कुठे जाणार, मिसोडर्म कुठे जाणार, एंडोडर्म कुठे जाणार. सो दॅट इज कॉल्ड एज मॉर्फोजेनिक मुवमेंट. मॉर्फोलॉजिकली मुवमेंट, दॅट इज कॉल्ड मॉर्फोजेनिक मुवमेंट. द गॅस्ट्रुलेशन बिगिन्स in the embryoblast cells on about 8th day of fertilization. म्हणजे बघा, जेव्हा इम्प्लांटेशनची प्रोसेस होत असते त्याच वेळेला आपण बघितलं 7व्या दिवसापासून ब्लास्टोसिस तयार होतं. 8, 9, 10 मध्ये इम्प्लांटेशन होतं. इम्प्लांटेशन ही ऍक्च्युअली ब्लास्टोसिसच्या बाहेरच्या स्टेजला असलेली प्रोसेस आहे, म्हणजे ट्रोफोब्लास्टची सेल्स. तर 8व्या दिवसापासूनच गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस चालू होते. सो गॅस्ट्रुलेशन बिगिन्स इन द एम्ब्रियोब्लास्ट cells on about 8th day after fertilization. म्हणजे इम्प्लांटेशनच्या प्रोसेस बरोबरच फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते. इम्प्लांटेशन बाहेर होतं आणि आत इनर मास ऑफ सेल्स किंवा इरिथ्रोब्लास्ट नाही, एम्ब्रियोब्लास्ट मध्ये फर्टिलायझेशन होतं, आय मीन गॅस्ट्रुलेशन होतं. नाव बघा, ही प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये पहिला आपण समजून घेऊ जरा, मग लक्षात येईल तुमच्या. आहे का बघूया. बघा, हा जो पहिला डायग्राम आहे हा सेल्स ऑफ